नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. आणि सकाळी आज आहोंना आणि आरवला दोघांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळं माझं आवरून झालेलं आहे. देवपूजा झाली आहे, गॅसची पूजा पण झालेली आहे. आता मी गॅसवर तूप टाकून घेते थोडंसं आणि त्याच्यानंतर माझी डेली रुटीनची सकाळची कामं करून घेते. कारण रविवारी थोडं उशिराच होतं, पण माझं लवकर आवरतं, माझं स्वतःचं आवरतं. आहोन आरव निवांत त्यांचं आवरत असतात. तसं तर आज मला गडबड पण आहे, डीमार्टला जायचं आहे आणि खरेदीसाठी जायचं आहे. तसं 2-4 दिवसापासून चालू आहे माझं जायचं, पण आहोंना पण टाईम नव्हता, पाऊस पण चालू होता, आरव पण नव्हता. त्याच्यामुळं तसं तर मी आरव जाऊन येत असतो, आम्ही दोघं पण जात असतो डीमार्टला खरेदीसाठी. पण आहो असल्यावर बरं पडतं जरा, त्यांच्या पण काही गोष्टी असतात घ्यायच्या असतात, त्या लक्षात येत नाहीत माझ्या. त्याच्यामुळं जायचं आहे आणि त्याच्यामुळं मग मी दूध वगैरे गरम करायला घेतलं. आणि थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करावं लागतो मला, थोडं किचन लहान आहे तर मग कंजेस्टेड आहे तर त्याचं डायरेक्शन बदलावी लागते सारखी. त्याच्यानंतर मग माझ्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं, दूध गरम करायला ठेवलं. आणि आमचे दूधवाले मामा आज 2 वेळचं दूध एकदाच देऊन गेलेलं आहे, त्यामुळं दूध जरा जास्त आहे आज. आणि त्यांना काम आहे तर ते रात्री येणार नाहीत, तर मग 2 वेळचं दूध एकदाच देऊन गेलेत आणि रात्रीचं पण उरलेलं आहे, त्याच्यामुळं दूध जास्त आहे. त्याच्यानंतर मला करायची होती वांग्याची भाजी, जी की मी लोखंडी कढईत करते आहे. आणि कढईत करते आहे तर लोखंडी कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यात मी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आलं, लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली आहे मी. आणि म्हणजे ओल्या खोबऱ्याची केली आहे ह्यावेळेस, जरा वेगळी थोडीशी टेस्ट यावी म्हणून. कारण काळ्या मसाल्यातलं करायचं आहे मला, तर ओलं खोबरं मी वापरते काळ्या मसाल्यासाठी. तर आणि ह्याच्यामध्ये बघा असं वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे. तो मसाला कसा भरला आहे तर धन पावडर, साठवणीचं काळं तिखट, मीठ आणि शेंगदाण्यांचा कूट असं ते मसाला बनवला मी थोडंसं पाणी टाकून आणि तो वांग्यामध्ये असा भरून घेतला. त्याच्यानंतर कढई गरम झाली आपली बघा आणि त्याच्यात मोहरी टाकून घेतली होती मी अगोदर. आणि मोहरी चांगली तडतडायला लागली की मग त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं फोडणीसाठी, कढीपत्त्याची पानं टाकली आणि आपण जे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट केली आहे ती मी आता त्या फोडणीमध्ये टाकून घेते बघा. तर ओलं खोबरं असल्यामुळं फोडणी काय आपली तशी लगेच म्हणजे लोखंडी कढई लवकर गरम होते ना, तर पण ओलं खोबरं असल्यामुळं तशी काही ती लगेच काळं किंवा लाल व्हायला सुरुवात होत नाही. ते ओलं असल्यामुळं थोडंसं मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये. तर आपल्याला बघा असं चांगली फ्राय करून घ्यायची आहे ती फोडणी तेल सुटेपर्यंत. तर ओल्या खोबऱ्या लवकर तेल सुटत नाही ओल्या खोबऱ्याला, तर जरा जास्त वेळ आपल्याला हे करावं लागतं, त्याला फ्राय करावं लागतं. तर हे बघा असं 5 मिनटं चांगलं मी फ्राय करून घेतलं ते लोखंडी कढईमध्ये. आणि शक्यतो मी लोखंडी कढई आणि स्टीलचीच कढई वापरते, ॲल्युमिनियमची पण कधी मध्ये वापरते, पण शक्यतो जास्त लोखंडी आणि स्टीलचीच वापरते. ॲल्युमिनियम शक्यतो आता ॲवॉइडच करते मी, म्हणजे ॲवॉइड करून करते, वापरत नाही जास्त. काही इमर्जन्सी असेल तरच ह्याची भांडी मी यूज करत असते. त्याच्यानंतर आपण म्हणजे जे वांग्याचा मसाला भरून घेतला आहे, धन पावडर, साठवणीचं काळं तिखट, शेंगदाण्यांचा कूट, मीठ, ते असं वांग्यामध्ये पॅक भरून घ्यायचं आहे, ते बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि वांगे अशी चांगली पॅक करून घ्यायचे बघा, 4 भाग करायचे वांग्याचे. आणि त्याचे देठ पण मी कट करत नाही, कारण त्या देठामध्ये पण एक वेगळी टेस्ट असते. आणि काठ्याची वांगी आहेत, चांगली गावरान आहेत वांगी, काठ्याची गावरान वांगी आहेत, त्यामुळं मी त्याचा देठ काढला नाही. आणि आपल्याला ती चांगली त्या फोडणीमध्ये तेलामध्ये परतून घ्यायची चांगली वांगी थोड्या वेळासाठी बघा, ही अशी परतून घ्यायचीत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या वांग्याला म्हणजे आत्ताच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, थोडीशी ती वाफवून घ्यायचीत. म्हणजे हे बघा मी आता ती चांगली परतून त्याच्यामध्ये त्या फोडणी चांगली मिक्स करून घेतली, त्या वांग्याला लागलेली फोडणी. आणि नंतर मग आपल्याला 5 मिनटासाठी ती वांगी झाकून घ्यायचीत. नंतर आपल्याला जेवढं आपल्याला लागतं आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे, जी भाजी जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. मी इथे 1 ग्लास पाणी घेतलं आहे गरम करून, चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि तेच पाणी मी मिक्सरच्या भांड्यात पण टाकलं थोडं, कारण मिक्सरच्या भांड्यात ती थोडी पेस्ट उरली होती, त्याच्यामुळं त्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडं गरम पाणी टाकून घेतलं, कारण मग ते पण आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहोत. आणि नंतर आपल्याला ते गरम पाणी आणि ते फोडणीच जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ते दोन्ही पण आपल्याला त्या ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. नंतर बघा डायरेक्ट उकळी येते, कारण की गरम पाणी आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर आहोंची डिमांड आहे की आज कढी कर म्हणून, तर मग आहोंसाठी आज कढी बनवायची आहे. तर दह्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे बघा, मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये दह्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे. नंतर स्टीलच्या कढईमध्ये मोहरी, जिरं आणि छोटे छोटे तुकडे केलेला लसूण आणि हिरवी मिरची
ह्यांचं म्हणजे हिरवी मिरचीचे पण छोटे तुकडे केलेत, ती फोडणी टाकली मी. आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही, छोटंच टाकू म्हणजे असे तुकडे करूनच आपल्याला ते टाकायचे कढीने. त्याच्यामुळं आपल्या कढीला वेगळीच टेस्ट येते एक. आणि हे बघा असं हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर चांगलं ते फोडणी चांगली झाली, तडतडायला लागली की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी इथं बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे फोडणीतच. आपल्याला तशी वरून पण कोथिंबीर टाकायची आहे, पण फोडणीत पण थोडी टाकल्यावर म्हणजे मी टाकत असते. आणि नंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची 1 चमचा चांगली. तर हळदीमुळं बघा किती छान त्याला कलर आलेला आहे. आणि इतका छान सुगंध म्हणजे सुवास येतो इतका छान फोडणीचा. आणि इथंच आपल्याला समजतं की आपली कढी कशी होणार आहे ती. फोडणीवरच कढीचं बऱ्यापैकी अवलंबून असतं टेस्ट. आणि हे बघा छान असे आपल्या फोडणीला पण तेल सुटलेलं आहे. आणि आपल्याला नंतर काय करायचं आहे, याच्यातच आपल्याला आपण जे बेसन पीठ आणि ताक मिक्सरच्या भांड्यातून बनवून फिरवून घेतलेलं लिक्विड झाले, ते लिक्विड आपल्याला याच्यामध्ये फोडणीमध्ये सोडून द्यायचं आहे. आणि नंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं थोडं, आणि ते भांडं पण असं धुवून टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी किंवा दह्याचं ताक तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी आणखीन थोडं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये, आणि अशी झाली बघा आपली कढी. आणि ह्याच्यामध्ये ही कढी जरी उकळी आली ना तरी फुटत नाही, याला एक वेगळीच कन्सिस्टन्सी येते. बेसन पिठामुळं अशी जाडसर होती, जरा थिकनेस येतो तिला. आणि आपल्याला ती मंद आचेवर ठेवायची, गॅस असा मिडियम ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे वरून. आणि अशी छानशी आपली कढी येते, कढी झाली आहे बघा. तर असा चांगला तिला मोहरे पाहिजे, म्हणजे मोहरे येईपर्यंत आपल्याला ती ठेवायची आहे. आणि आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे. आणि छान असं बघा आपली कढी म्हणजे कढी तयार झालेली आहे. आणि ही कढी उकळली तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे उकळली ना तर आपलं बेसन पीठ आहे ना चांगलं शिजलं जातं त्या उकळीमुळं, आणि फुटत वगैरे नाही. बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की आमची कढी फुटते, तर आपण बेसन पीठ जर अशा पद्धतीने केली ना तर ती फुटत नाही. नंतर आपल्याला त्याच्यावर बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि बघा आपली कढी तयार झाली आहे आता. आणि अशीच म्हणजे गॅसवर ठेवून द्यायची आपल्याला. इकडं आपलं वांग्याची भाजी पण झालेली आहे बघा, वांग्याला पण तेल सुटायला लागले. त्याच्यानंतर मी इकडं भाकरी करून घेतल्या. तसं आहोंचीच डिमांड आहे की आज भाकरीच कर म्हणून, कारण रोजच पोळ्या आहेत टिफिनमुळे तर कराव्या लागतात. आणि आहोंना नारूला पण पोळीच लागते, पण आज म्हटले भाकरी कर, जरा पावसाचं पण वातावरण आहे आणि एखाद्या दिवशी भाकरी पण आपण खायला पाहिजे आपल्या हेल्थसाठी. आणि ज्वारीची भाकरी आहे बघा ही. तर भाकरी बनवून घेतली बघा मी इथं छानशी. आणि तुम्हाला आवडते का भाकरी खायला, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या भाकरी कशा झाल्यात ते पण सांगा. आणि नंतर मग मी भाकरी भाजून घेतली. तर भाकरी काही ताई ना डायरेक्ट गॅसवर भाजतात, तर तशी भाजायची नाही. कारण गॅस असतो ना तो गॅस त्याच्यामध्ये जातो, आणि त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे असं सांगतायत सगळे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी वाचलं पण आहे आणि तसे मेसेज पण पाहिलेले आहेत की गॅसवर डायरेक्ट आपण असं पलटी मारून गॅसवर भाकरी भाजतो, तर तशी कधीच भाजून घ्यायची नाही. आपल्याला तव्यावरच भाजायची, किंवा मग आपण सेपरेट दुसरी शेगडी असेल इलेक्ट्रिकची वगैरे त्याच्यावर तुम्ही भाजू शकता. मी तर अशी गॅसवरच म्हणजे तव्यावरच भाजून घेत असते. आणि माझ्याकडे 3-4 तवे आहेत. मला एका ताईनं सांगितलं, म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिने सांगितलं की तवा तुझा असा दिसतो. तर माझ्याकडं 3 ते 4 तवे आहेत आणि नवीन आहेत, पण माझा हा फेवरेट आहे कारण तो मी पहिल्यापासून वापरते आणि मला ह्याच्यातच करायला आवडतं. असतं ना आपला एखाद्या वस्तूबरोबर बॉन्ड, तसा माझा ह्या तव्यावर बॉन्ड आहे. आणि नंतर माझ्या भाकरी अशा करून झालेल्या आहेत बघा, म्हणजे चालूच होत्या. भाकरी करून घेतल्या, जेवण झालं, आणि आता डीमार्टला जायची तयारी. आणि डीमार्टचा व्हिडिओ मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.